यंदा मुंबईच्या नरे पार्क येथे परळचा राजा जे मित्रमंडळ आहे त्यांच्याकडून प्रभू श्री रामचंद्रांच्या रूपातील गणरायाची मूर्ती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर प्रभू श्री रामचंद्रांच्या रूपात असलेल्या गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली आहे। श्रीलंकेतून परतताना रामसेतूवरील हे जे दृश्य आहे ते या मूर्तीच्या माध्यमातून या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर रामसेतूचं खडक जे आहेत दगड ते देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। त्याचबरोबर प्रभू श्री रामचंद्रांच्या रूपातील ही गणरायाची मूर्ती आहे। या मूर्तीच्या हातामध्ये आपल्याला धनुष्यबाण देखील पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर या प्रभू श्री रामांच्या अंगात असलेल्या ज्या रुद्राक्षांच्या माळा आहे अगदी तशाच पद्धतीच्या या ठिकाणी देखील गणरायाला परिधान करण्यात आलेला आहे। प्रभू श्री रामचंद्रांच्या रूपातील यंदाचा हा परळच्या राजाचा गणराज आहे आणि आपल्यासोबत मंडळाचे विश्वस्त आहेत। यंदा आपलं कितवं वर्ष आहे आणि आपण प्रभू श्री रामांच्या रूपातली जी गणरायाची मूर्ती ती आपण या ठिकाणी देखाव्यासाठी उभारली आहे। परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नरे पार्क। आम्ही दरवेळी वेगवेगळ्या थीम, गेल्या वेळी आमचा खंडोबा होता, यावेळी आमच्या इथे राम अवतरलाय। राम अवतरलाय म्हणजे आमची दरवेळी वेगवेगळी थीम असते। आता राम आहे म्हणून आम्ही यावेळी राम मंदिर उभारलंय। राम लंकेतून युद्ध करून येतो तो आम्ही दाखवायचा प्रयत्न केलाय। आणि सध्या आपल्या इथे भारतामध्ये रामाचं खूप अस्तित्व मोठं झालंय। ज्यावेळीपासून राम मंदिर स्थापन केलंय त्यावेळीपासून, म्हणून आम्ही यावेळी आमचं हिंदुत्व हे म्हणून आम्ही रामाचं म्हणून एक प्रतीक मूर्ती अशी आम्ही स्थापन केली आहे। आमचं आगमनही मोठ्या दिमागात होते, तुम्ही पाहिलं असाल। यंदा आपल्या गणरायाचं कितवं वर्ष आहे? यंदा आमचं मंडळ 79व्या वर्षात पदार्पण करीत आहे। आम्हाला 75व्या वर्षी खूप मोठं करायचं होतं, पण त्यावेळी मोठं देशावर जगावर मोठं संकट होतं कोरोनाचं काळ, त्यामुळे आम्हाला काही करायला नाही मिळालं। पुढच्या वर्षी 80वं वर्ष आहे। अध्यक्ष अभिषेक परब, सेक्रेटरी विनोद कदम यांच्या संकल्पनेतून, विश्वस्त यांच्या संकल्पनेतून हे आमचे समाजसेवेचे बोला, अजून कसले बोला, हे आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून कामं करत राहतो। नुसता गणेशोत्सवच नाही। नक्कीच आपण जर बघितलं तर परळच्या राजाचं यंदा 79वी वर्ष आहे आणि या 79व्या वर्षी यंदा प्रभू श्री रामांच्या रूपातील जी गणरायाची मूर्ती आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहण्यासाठी मिळते। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह पवन येवले, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।